मुंबई कुणाची हाच प्रश्न सध्या महाराष्ट्रात चर्चेचा विषय बनलाय। बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या युतीचा दारुण पराभव झाला होता आणि त्यामुळे मुंबईकर भावनिक राजकारणाला थारा देणार नाही असे स्पष्ट संकेत आहेत। त्यातच एकनाथ शिंदेंनी आता मुंबईसाठी मास्टर स्ट्रोक मारून ठाकरे युतीला खिळखिळ केलंय। असं काय केलंय एकनाथ शिंदे यांनी ज्यामुळे मुंबईकर शिंदेंना पसंती देताना दिसतायत? चला बघूया। नमस्कार, तुम्ही पाहताय मराठी मंडळी। मुंबई महापालिकेची लढाई म्हणजे मुंबईच्या भविष्याची लढाई। मुंबई महापालिकेची ही निवडणूक म्हणजे साधी महापालिकेची निवडणूक नसते, ती भारताच्या आर्थिक राजधानीच्या भविष्याची लढाई असते। या शहराचा आता कोण विकास करणार आणि कोण केवळ भावनिक राजकारण, कोण प्रत्यक्षात लोकांच्या जीवनात बदल घडवणार आणि कोण फक्त भाषणं गाजवणार, सभा गाजवणार, हे ठरवणारी ही निवडणूक आहे। आज मुंबईत दोन राजकीय विचार आमने सामने आहेत। एका बाजूला एकनाथ शिंदे त्यांचे विकासाचे प्रत्यक्ष काम आणि दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांची भावनिक राजकारणाची युती। आता मुंबईकरांच्या हाती आहे की संधी कुणाला द्यायची। पण अशातच एकनाथ शिंदेंचा एक मास्टर स्ट्रोक सध्या ठाकरेंना जड जातोय अशी चर्चा आहे। वरळी, नायगाव आणि NM जोशी रोड येथील BDD चाळी म्हणजे मुंबईच्या औद्योगिक इतिहासाचे जिवंत प्रतीक। 1920च्या दशकात ब्रिटिश सरकारनं मिल कामगारांसाठी बांधलेल्या या चाळी आज जवळपास 100 वर्षांनंतर अत्यंत मोडकळीस आलेल्या होत्या। 160 ते 270 चौरस फुटाच्या खोल्या, सामायिक शौचालय, गळती होणाऱ्या भिंती, अशी ही दुरावस्था। ही खरं तर मुंबईच्या कष्टकरी मराठी माणसाचा अपमानच म्हणावा लागेल। दशकानुदशक सरकार बदलली, सत्ता बदलली, 25-30 वर्ष जर ठाकरेंची मुंबईवर एखादी सत्ता होती, पण या चाळीत राहणाऱ्यांचं नशीब बदललं नाही, आयुष्य बदललं नाही, अशी परिस्थिती होती। शिंदेंनी BDD प्रकल्पामध्ये लक्ष घातलं। BDD चाळ पुनर्विकासाचा प्रकल्प अनेक वर्ष फक्त फाईलमध्ये अडकलेला होता। माढा, मंत्रालय आणि कंत्राटदार यांच्यातील गोंधळामुळे तो पुढे सरकतच नव्हता। एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री झाले, नंतर मुख्यमंत्री झाले। एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये प्रत्यक्ष कामाला वेग आणला। 500 चौरस फुटांपेक्षा मोठ्या 2 BHK घरांना मंजुरी, स्पष्ट धोरण, कडक वेळापत्रक, ट्रान्झिट कॅम्प आणि भाडे सहाय्य, या सर्व गोष्टींमुळे आज वरळीमध्ये पहिल्या 556 कुटुंबांना त्यांच्या नव्या घरांच्या चाव्या मिळाल्या। या केवळ इमारती नाहीत, हे सामाजिक न्यायाचं प्रतीक। दुसरीकडे आपण तुलना जर केली तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना BDD चाळ प्रकल्प कुठे होता, हा प्रश्न आज मुंबईकर विचारत आहे। त्या काळात बैठकांवर बैठका झाल्या, टेंडर बदलले, स्लाइड्स दाखवल्या गेल्या, पण जमिनीवर एकही टावर उभा राहिला नाही। धारावी असो किंवा मग गिरगाव, पुनर्विकासाचे निर्णय फक्त कागदावर राहिले। आज जे काम एकनाथ शिंदे करत आहेत तेच काम उद्धव ठाकरे यांनी संधी असून देखील त्यावेळी केलं नाही, आणि हेच राजकीय वास्तव आहे। आणि याचा फटका निश्चितच मुंबई महापालिकेत उद्धव ठाकरे यांना किंवा उद्धव ठाकरे यांच्या युतीला बसणार, एवढं मात्र निश्चित आहे। दुसरीकडे आपण बघितलं तर धारावी ही फक्त झोपडपट्टी नाही, ते देशातील सर्वात मोठं अनौपचारिक औद्योगिक केंद्र आहे। लाखो लोक आणि हजारो लघु उद्योग मुंबईची अर्थव्यवस्था चालवत आहे। शिवसेनेच्या एकनाथ शिंदेंच्या धारावी पुनर्विकास योजनेत 350 चौरस फुटांची मोफत घरे, उद्योगांसाठी स्वतंत्र जागा, आधुनिक रस्ते, ड्रेनेज सिस्टम, पाणी, वीज, शाळा आणि हॉस्पिटल, या सगळ्यांचा समावेश आहे। सुमारे 23,000 कोटींचा हा प्रकल्प म्हणजे केवळ रिअल इस्टेट नव्हे, तर मुंबईच्या भविष्यातील आर्थिक इंजिन उभारण्याचा प्रयत्न आहे। ज्या पद्धतीनं बेस्टच्या निवडणुकीत ठाकरेंना मुंबईकरांनी नाकारलं, तेच महापालिकेत यामुळे होण्याची शक्यता आहे, आणि ते याच कारणामुळे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले खरे, पण त्यांच्या युतीकडे मुंबईकरांना देण्यासाठी काय आहे? मराठी अस्मिता, आंदोलनं, भाषणं, हे सगळं ठीक आहे, पण मुंबईकरांच्या समस्यांचं काय? धारावीतील कुटुंबांना घर कोण देत आहे? BDD चाळीत मालकी हक्क कोण देत आहे? याची उत्तरं एकनाथ शिंदेंनी त्यांच्या कृतीतून, कामातून दिलेली आहेत। राज उद्धव युतीकडे याचं उत्तर नाही। गेल्या 25 वर्षात परिस्थिती का बदलली नाही, याचंही त्यांच्याकडे उत्तर नाही। मुंबईतील मोठा वर्ग आज चाळीत, झोपडपट्टीत किंवा ट्रान्झिट कॅम्पमध्ये राहतो। या लोकांसाठी राजकारण म्हणजे घोषणांपेक्षा त्यांच्या घराची चाबी महत्त्वाची आहे। शिंदे सरकारने प्रत्यक्षात ती चाबी लोकांच्या हातात दिली आहे। त्यामुळे BDD किंवा धारावी यासारखे प्रकल्प लाखो मतदारांच्या थेट जीवनाशी जोडले गेले आहेत। मुंबई महापालिकेवर भगवा कुणाचा फडकणार, याचा निर्णय यावेळी भाषणांनी नाही तर विकासानं होईल असं दिसतंय।
एकनाथ शिंदेंनी घरं, पायाभूत सुविधा आणि मालकी हक्क देऊन वर्षानुवर्ष प्रलंबित असलेले BDD चाळीचा विषय असो किंवा मग धारावीचा, हे प्रश्न मार्गी लावलेत. मुंबईच्या गरीब मध्यमवर्गीयांशी थेट नाळ जोडण्यात एकनाथ शिंदे यशस्वी झाले. त्यांना यश आलंय. राज उद्धव यांच्या युतीकडे आश्वासनं आहेत, पण शिंदेंकडे कामाची पावती आहे. आणि मुंबईकरांनी बेस्ट निवडणुकीत दाखवून दिलं की शेवटी मतदान कामालाच, विकासालाच मिळणार. आणि त्यामुळं एकनाथ शिंदेंचा हा विकासाचा मास्टर स्ट्रोक ठाकरेंना जड जाणार असं चित्र आहे. शिवसेनेचा भगवा, एकनाथ शिंदेंचा भगवा, शिवसैनिकांचा भगवा मुंबई महापालिकेवर मुंबईकर फडकवतील का, यावर तुम्हाला काय वाटतंय? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. अशाच राजकीय विश्लेषणात्मक व्हिडिओसाठी मराठी मंडळीवर नवीन असाल, अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. आणि मुंबईकरांनो, तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये अवश्य लिहा. जय महाराष्ट्र.